जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोरेगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने महिलांसाठी एक आदर्शवत व आरोग्यदायी उपक्रम. शेकडो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोरेगाव शहरातील रोटरी गार्डन येथे कोरेगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त प्रसिद्ध धन्वंतरी तथा प्रसूतीशास्त्रज्ञ वंध्यत्व व संतती नियमन तज्ज्ञ असलेले डॉक्टर श्रीधर पाटील, स्तनांच्या विविध आजारांविषयी, कॅन्सरविषयी कर्करोग तज्ज्ञ असलेल्या MS डॉक्टर स्नेहल आदिश पाटील व प्राथमिक आरोग्य केंद्र अंगापूरच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माधुरी संतोष मोरे यांचे आरोग्यविषयक व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी उपस्थित महिलांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी देवतेचे पुष्पहार घालून प्रथमेश पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा जगताप यांनी केले. कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध आजारांविषयी समज, गैरसमज व कोणती खबरदारी घ्यावी, कोणती काळजी घ्यावी याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर डॉक्टर मोरे यांनी सरकारी महिलांसाठी आरोग्यविषयक कोणकोणत्या योजना आहेत, त्याचा लाभ कसा घ्यावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या आरोग्यविषयक चर्चासत्राचे आयोजक अध्यक्ष विनायक मोरे, उपाध्यक्ष अमोल माने, सचिव उमेश घाडगे, खजिनदार संजय झांजुर्णे, जिल्हा संचालक धनंजय माने, उपाध्यक्ष प्रसन्न साखरे, सहसचिव यशवंत बागल, संघटक सचिव नवनाथ माने पाटील, कार्यकारी सदस्य संजय गायकवाड, संतोष मोरे, संदीप भोईटे, सचिन फनसे, कोरेगाव शहराध्यक्ष सागर बुंजे व माता भगिनींनी केले होते. कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने महिलांना मार्गदर्शन करून पार पडला. डॉक्टरांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रातही महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला व शंका कुशंका आदीबाबत प्रश्न विचारून शंकांचे समाधान मिळवले. कोरेगाव तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या या चर्चासत्राचे शहरभर व संपूर्ण तालुकाभरातून कौतुक होत आहे. उपस्थितीत डॉक्टर माननीय श्री श्रीधर पाटील सर, त्याचबरोबर डॉक्टर स्नेहल पाटील मॅडम, डॉक्टर माधुरी मोरे मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं पूर्वक सहर्ष स्वागत. आजच्या कार्यक्रमात हाच आयोजन आणि प्रयोजन म्हणजेच महिलांना आरोग्यविषयक संधी उपलब्ध करून देणं आणि त्याचबरोबर आरोग्यविषयक मार्गदर्शन करणं आणि शासनाच्या आरोग्यविषयक ज्या काही सुविधा आणि सवलती आहेत यांचं सुद्धा माहिती आज महिलांना दिली जाणार आहे. त्याचबरोबर जे आपल्याकडे खास प्रमुख वक्ते आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्या म्हणजे डॉक्टर स्नेहल पाटील मॅडम. या आपल्या सगळ्यांना ब्रेस्ट कॅन्सर आणि कॅन्सरवरील लसी संदर्भात माहिती देणार आहेत. आणि डॉक्टर श्रीधर पाटील सर महिलांचे आरोग्य आणि येणाऱ्या समस्या या विषयावरती ते आपल्या सर्व महिलांशी, मैत्रिणींशी गप्पा मारणार आहेत आणि संवाद साधणार आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी जे खास प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत डॉक्टर माधुरी मोरे मॅडम, डॉक्टर स्नेहल पाटील मॅडम आणि डॉक्टर श्रीधर पाटील सर यांचं सगळ्यांच्या तर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजे. श्रीधर पाटील सर, मी आपणास विनंती करते की आपण आमच्या महिलांना मार्गदर्शन करावं. महिलांचे आरोग्य आणि त्यांना येणाऱ्या समस्या या विषयावरती आज ते आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. सर्वप्रथम महिला दिनाच्या एक महिलांचा डॉक्टर म्हणून एका पुरुषाकडून सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा. मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही, कारण का मी एकमेव पुरुष आहे की या ठिकाणी बोलायला उभं राहिले.
किलोमीटर या रेटनी चालायला पाहिजे. नाही तर चाललंय आपलं गप्पा मारत 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 1 तास झाला तरी 1 किलोमीटर झालेलंच नाही. असं नको. तर असं फास्ट चाललं पाहिजे. हा एक करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, एक आठवड्यातून एक उपवास करायला पाहिजे. जे डायबिटीस नसतील त्यांनी एक उपवास करायला पाहिजे. तो उपवास कसा करायला पाहिजे? आपल्याला जुने लोक म्हणतात निरंकार उपवास करायला पाहिजे. तो म्हणजे 24 तास. आज सकाळी ब्रेकफास्ट करायचं, उद्या सकाळी ब्रेकफास्ट करायचं. मधल्या काळामध्ये फक्त तुम्ही पाणी, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी फक्त घ्यायचं आहे. एवढं तुम्ही ह्या 3 प्राधान्य गोष्टी करा. त्याचबरोबर जर तुम्ही 6 ते 8 तास व्यवस्थित झोप घ्यायला पाहिजे आणि जेवणाची जी पद्धत आहे ती तुम्ही फिक्स करायची. आपल्या तब्येतीला किती वेळा जेवायला लागतं? जर एखाद्याला 2 वेळा असेल तर 2 वेळा ती पद्धत ठेवा. एखाद्याला 2.5 वेळा, म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण. तर एखाद्याला 3 वेळा जेवायला लागते, सकाळी, दुपारी, रात्री 3 वेळा जेवा. पण ती पद्धत फिक्स ठेवा. मध्ये आणि काही खायचं नाही, फक्त तोंड उघडायचं, पाणी प्यायला आणि बोलायला. मग तुम्ही म्हणला मी एक शेंगदाणाच खाल्ला, शेजारी मी अर्धा पेढाच दिला, तरी सुद्धा फरक पडतो. कारण कसं असतं, तुम्ही एक शेंगदाणा खाल्ला आणि ताटभर जेवण जरी खाल्लं तर तेवढंच इन्सुलिन आपल्या शरीरातून बाहेर पडत असतं. त्यामुळं कमीत कमी इन्सुलिन हे आपल्या शरीरातून बाहेर पडलं पाहिजे. त्यासाठी कमीत कमी वेळा जेवलं पाहिजे. म्हणलेलं आहे, त्याला मला जास्त माहित नाही. एकदा जेवतो तो भोगी, ते 2दा जेवतो तो, आणि 3दा जेवतो तो रोगी. तर त्याप्रमाणे तुम्ही आहाराचे बदल करायला पाहिजे. आणि मग पिसवडीमध्ये काय होत असतं, मार्गदर्शन आमच्या सर्व महिलांना अतिशय मोलाचं आणि गरजेचं असं होतं आणि जे काही तुम्ही मुद्दे सांगितलेले आहेत त्या सर्व महिला नक्कीच आचरणात आणतील. धन्यवाद. यानंतर डॉक्टर स्नेहल पाटील मॅडम, ज्या आपल्याशी ब्रेस्ट कॅन्सर आणि कॅन्सरवरील लसी संदर्भात बोलणार आहेत. मॅडमना विनंती की आपण महिलांना मार्गदर्शन करा. नमस्कार. सर्वप्रथम आम्हा सगळ्या डॉक्टर्सचा खूप जवळचे असलेले आणि आमच्या काम विभाज्य भाग असलेल्या फार्मसिस्ट, सगळ्या कोरेगावमधल्या सगळ्या फार्मसिस्ट आणि या असोसिएशनने आम्हाला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझी खूप छान ओळख करून दिली, थँक्यू. बेसिकली मी ब्रेस्ट स्तन विकार तज्ञ, असं सोप्या भाषेत, की स्तनासंबंधित कुठल्याही प्रॉब्लेम्ससाठी तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. साताऱ्यामध्ये आद्या ब्रेस्ट केअर सेंटर असं एक 1 स्टॉप ब्रेस्ट क्लिनिक आहे आमचं. स्तनासंबंधित म्हणजे जर पाळीसंबंधित काही असलं तर ते मान्य केलेलं आहे समाजाने. आणि मॅडमना खूप खूप धन्यवाद. आणि मॅडमनी सांगितलं तसं नक्कीच या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिला या सगळ्या गोष्टी निदान आपल्या शेजारच्यांना मैत्रिणींना नक्कीच सांगणार आणि आपल्यात सुधारणा घडवणार आणि त्याचबरोबर बाकीच्यांपर्यंतही नक्कीच माहिती पोहोचवणार. धन्यवाद मॅडम. यानंतर डॉक्टर माधुरी मोरे मॅडम, मी आपणास विनंती करते की आपण आमच्या महिलांना मार्गदर्शन करावं. शासनाच्या आरोग्यविषयक सुविधा आणि सवलतींवरती त्या बोलणार आहेत. त्यांना विनंती की त्यांनी मार्गदर्शन करावं.
नोंदणी झाल्यानंतर 3 रुपये आणि त्यानंतर झाल्यानंतर बाळाचा 3.5 महिन्याचा डोस झाल्यानंतर 2,000 रुपये असे 5,000 रुपये तिला मिळतात. याच योजनेमध्ये दुसरी एक योजना येते, ती असते दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे दुसऱ्या वेळी जेव्हा ती प्रेग्नंट राहते आणि दुसऱ्या वेळी तिला मुलगी झाल्यानंतर त्या मुलीच्या नावावर तिच्या आईच्याच अकाउंटमध्ये पैसे टाकतात. तो 6,000 रुपयेचा लाभ असतो. तो कधी भेटतो तर डिलिव्हरी झाली, मुलगी जेव्हा ती 1.5 वर्षाची होईल त्यावेळी तिला 1.5 वर्षाचं लसीकरण झालं, म्हणजे तिचा पहिला डोस झाला की ते 6,000 रुपये ॲट अ टाइम एकाच वेळी त्या महिलेच्या अकाउंटवरती जमा. त्यानंतर दुसरी एक योजना जननी शिशु योजना. जननी शिशु योजना कोणासाठी आहे तर प्रेग्नंट वुमन असतात त्यांची डिलिव्हरी शासकीय रुग्णालयात झाली. म्हणजे शासकीय रुग्णालय म्हणजे सदर तालुका केंद्र, त्यानंतर ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सिव्हिल याच्यामध्ये कुठंही झाली तर त्यांना त्या महिलेला जर ती कास्टमध्ये असते तर तिला 250 रुपये शासकीय रुग्णालयात डिलिव्हरी झाली तर तिथं 700 रुपये आणि जर खाजगी रुग्णालय म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलला डिलिव्हरी झाली तर 500 रुपयेचा लाभ त्या महिलेला भेटतो. त्यानंतर दुसरी एक योजना आहे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, JSSK. आपण JSSK म्हणतो. त्याच्यामध्ये एक लाभ कसा असतो की महिला प्रेग्नंट राहिल्यापासून तिथं डिलिव्हरी होईपर्यंत म्हणजे हा 9 महिन्याचा काळ आहे. याच्यामध्ये तिला त्या सुविधा दिल्या जातात. मग त्याच्यामध्ये कुठल्या असतात, एक तर फ्री डाएट, फ्री ट्रान्सपोर्ट आणि फ्री सोनोग्राफी. त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट म्हणजे ती प्रेग्नंट झाल्यापासून ते डिलिव्हरी होईपर्यंत तिला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर तेव्हा आमची जी PSC मध्ये जी आमची ॲम्ब्युलन्स असते ती तिला घरी जाते, घरून हॉस्पिटलपर्यंत. म्हणजे ही सुविधा तिला फ्री ट्रान्सपोर्टची सुविधा 9 महिने तिला मिळते. त्यानंतर फ्री डाएट म्हणजे जर तिची शासकीय रुग्णालयात जर डिलिव्हरी झाली तर तिला जेवढे दिवस ती ॲडमिट असेल तेवढे दिवस तिला मोफत आहार मिळतो. आणि तिसरं आहे फ्री सोनोग्राफी. सिव्हिलला गेला तर सगळ्या सोनोग्राफी फ्रीमध्येच असतात. पण आमच्याकडे येणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही 2 सोनोग्राफी फ्रीमध्ये देतो. त्या दोन्ही सोनोग्राफी प्रायव्हेट हॉस्पिटलला होतात. प्रायव्हेट हॉस्पिटल म्हणजे जे गायनेकॉलॉजिस्ट असतात त्यांच्याशी आमचा ठराविक करार झालेला असतो. फक्त आम्ही रेफर चिट दिल्यानंतर ती महिला तिथं जाते आणि त्यांची फ्रीमध्ये सोनोग्राफी. ही एक योजना झाली. दुसरं आहे सरांनी आता सांगितलं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया. त्यासुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा शासनाच्या ठिकाणी आमच्या शासकीय रुग्णालयामध्ये फ्री होतात. मग टाकायची असो किंवा बिन टाकायची असो, म्हणजे लॅप्रोस्कोपी असो किंवा ओपन ट्यूब सर्जरी असो, त्याच्यामध्ये सुद्धा एकतर ही शस्त्रक्रिया फ्री ऑफ कॉस्ट होते. 1 रुपये खर्च नसतो. कुठलीही करा, आमचे कॅम्प असतात मग ते तुमचे टाकायचे असो किंवा बिन टाकायचे असो, दोन्ही सेपरेट कॅम्प असतात. त्याचा सुद्धा त्या महिला फ्री ऑपरेशन होऊन परत अजून तुम्ही तिचं ऑपरेशन केलं शासकीय संस्थेमध्ये म्हणून त्याचाही लाभ असतो. धन्यवाद मॅडम. शासनाच्या ज्या काही योजना आहेत, सुविधा आहेत त्या नक्कीच आमच्या महिलांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं की नक्कीच त्या मैत्रिणींपर्यंत या योजना पोहोचवतील. यानंतर आपण चर्चासत्र घेणार आहोत. जर कोणाला काही क्वेश्चन्स विचारायचे तर तुम्ही good afternoon everyone. I hope all of you have enjoyed the program and hope your all doubts are clear. And we had a great time. मला समजलं ना सगळ्यांना. So first of all I would like to thank you Dr. Sridhar Patil sir, Dr. Snehal Patil madam and Dr. Madhuri More madam. Your guidance means a lot for us and we will work on it. We will take self-care, self-observation and we work on it. It means a lot for us. And last but not least, for all the women present here, may you all shine with the confidence and strength, encourage and determination for everyone present around us. Happy Women's Day. Thank you.